जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय पटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत की साधनेचा श्री गणेशा कसा करायचा. त्या संदर्भात आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, आपण साधनेला सुरुवात करत असतो शुक्ल पक्ष, शुक्ल पक्षातली चतुर्थी, शुक्ल पक्षातली अष्टमी आणि शुक्ल पक्षातली पौर्णिमा. तर तुम्ही साधना करत असताना सुरुवात कशी करायची. सर्वप्रथम तुम्ही जायचं दत्तात्रय महाराजांपाशी. दत्तात्रय महाराजांना 5 दिवे लावायचे तुपाचे, त्यांना नैवेद्य दाखवायचा, पंचोपचार पूजन करायचं. जल, पाणी, गंध, फूल, उदबत्ती, दिवा आणि नैवेद्य, हे झालं पंचोपचार पूजन. तर पंचोपचार पूजन करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा की दत्त महाराजा, आम्हाला साधना मार्गामध्ये तुम्ही पाठीशी उभं राहा, आशीर्वाद राहू द्या, तुमची गुरुकृपा आमच्यावरती राहू द्या. हे झालं दत्तात्रय महाराजाचं पूजन. दत्तात्रयांचं पूजन झाल्यानंतर न तुम्ही गणपतीचं पण पूजन करायचं. गणपतीचं पण पंचोपचार पूजन करायचं. आत्ता सांगितलं तसं जल, धूप, दीप, अक्षदा, चंदन, नैवेद्य झालं, आणि तांबडं फूल आणि दुर्वा तुम्ही गणपतीला व्हायच्या. हे गणपतीचं पूजन झाल्यानंतर त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचे, तुमच्या स्वतःच्या कुलस्वामिनीची पूजा करायची, कुलदेवताची पूजा करायची, आशीर्वाद घ्यायचा, कुलस्वामीचा आशीर्वाद घ्यायचा. त्यानंतर तुमचे ग्रामदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा. तुमचे कुलपित्र म्हणजे तुमच्या घरातले जे पूर्वज आहेत, जे दिवंगत झाले, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. तुमच्या माता पित्याचा आशीर्वाद घ्यायचा. तुमच्या घरातल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा. माता पित्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यानंतर तुम्ही आसनावर बसायचे. आसन कुठलं पाहिजे ते मी आधीच सांगितलेलं आहे, लोकरीचं आसन पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर पहा, आसनाचं व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही तो पहा की लोकरीचं आसन पाहिजे. जर तुमच्याकडे लोकरीचं आसन उपलब्ध नसेल तर तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्या आसनावर सुरुवात करू शकता, पण लवकरात लवकर तुम्ही आसन लोकरीचं उपलब्ध करा. तर आसनावर बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही आचमन करायचे. आचमन कसं करायचं, संध्येच्या पळीने पाणी घ्यायचं हातावर, ओम केशवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं. ओम माधवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं. ओम ऋषिकेशाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं. चौथ्या वेळेला केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः 3 वेळा पाणी प्यायचं. आणि चौथ्या वेळेला ऋषिकेशाय नमः म्हणायचं आणि खाली सोडायचं. सॉरी, थोडंसं मागाशी जम्बलिंग झालं. ऋषिकेशाय नमः म्हणायचं, चौथ्या वेळेला पाणी खाली सोडून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या पाण्यामध्ये 2 बोटं घालायची आणि मंत्र म्हणायचा. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वस्थागतो पिवा यह स्मरित पुंडरीकाक्ष स बायाभ्यंतरः शुचिः, असं म्हणून ते पाणी घेऊन तुम्ही स्वतःच्या अंगावरती शिपडायचं. त्याच्यानंतर तुमचं पवित्रीकरण होणार. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या हे झाल्यानंतर पवित्रीकरण झाल्यानंतर तुम्ही प्राणायाम करायचा. तर प्राणायाम कसा करायचा, सर्वप्रथम ह्या नाकपुडीने डाव्या पूर्ण श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. उजव्या नाकपुडीने घ्यायचा, डाव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. हे झाला एक, हा झाला एक प्राणायाम. म्हणजे इडेकडून पिंगलीकडं इडेने घ्यायचा, कुंभक करायचा, पिंगलीने सोडायचा, पिंगलीकडून घ्यायचा, कुंभक करायचा, इडीने सोडायचा, असं मिळून झाला एक प्राणायाम. त्याच्यामुळे तुमच्या इड्या पिंगल्या नाड्या शुद्ध होतात, ऊर्जेचं आवागमन ह्याने सुलभतेने होतं. तर तुम्ही ही आवश्यक प्रक्रिया आहे, ही अवश्य करायची प्राणायाम. नाही तर पुन्हा साधना करत असताना उष्णता वाढली, हे चालू झालं, ते चालू झालं, असे प्रॉब्लेम यायला नको. म्हणून हे प्राणायाम आवश्यक करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही संकल्प करायचा. संकल्प अत्यंत महत्त्वाचा असतो. तर संकल्प काय करायचा आहे, तर संकल्प म्हणायचा. तन्मे मन शिवसंकल्प मस्तु. ओम शिव 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 श्री शिवाज्ञया प्रवर्तमानस्य श्वेतवराह कल्पे कलियुगे कलिप्रथमचरणे. जी काय संवत्सर असेल चालू, कालयुक्त, क्रोधी, असे संवत्सराचे वेगवेगळे नावं असतात. त्या संवत्सराचं नाव घ्यायचं. संवत्सर महाराष्ट्र राज्य किंवा तुम्ही ज्या कुठल्या राज्यात राहताय त्या राज्याचं नाव घ्यायचं. त्या गावाचं नाव घ्यायचं, तुम्ही कुठल्या गावात राहताय ते, अमुक अमुक ग्रामे. त्यानंतर पुन्हा त्या ऋतूचं नाव, कुठला ऋतू चालू आहे, महिना कुठला चालू आहे, म्हणजे अमुक अमुक मासे, अमुक अमुक पक्ष, पक्ष कुठला, शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे,
तिथीचं नाव घ्यायचं. प्रतिपदा आहे, चतुर्थी, अष्टमी, पौर्णिमा काय असेल ते. आपण चतुर्थी, अष्टमी, पौर्णिमा घेतो, त्यामुळे तुम्ही चतुर्थी असेल तर चतुर्थीचं नाव घ्यायचं, अष्टमी असेल तर अष्टमीचं नाव घ्यायचं, आणि पौर्णिमा असेल तर पौर्णिमेचं नाव घ्यायचं. ती कुठल्या वारी आलेली ती तिथी, त्या वाराचं नाव घ्यायचं. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, अमुक अमुक वारी ही तिथी आलेली, तुमचं नाव पूर्ण घ्यायचं. बाबा जे काय तुमचं नाव असेल ते, तुम्ही कुठल्या गोत्रात जन्माला आलाय त्या गोत्राचं नाव घ्यायचं. तर त्या गोत्राचं एक नाव घ्यायचं. त्यानंतर तुम्ही म्हणायचं श्री गणेश देवता प्रित्यर्थे किंवा गणपती प्रित्यर्थे मम कामना. मग तुमची कामना, तर कामना तुम्ही काय बोलायची, मम सकल विघ्न बाधा निवारणार्थे, असा तुम्ही संकल्प बोलायचा. संकल्प बोलायचा आणि एक सहस्त्र संकटनाशनं गणेश स्तोत्र जपम पाठम करिष्ये एवढं तुम्ही बोलायचं. आणि पाणी, आणि ते हातातनं असं जे घेतलेलं पाणी संकल्प करत असताना ते पाणी खाली सोडून द्यायचं. हा झाला तुमचा संकल्प. संकल्प करत असताना मुदतीत बांधून घ्यायचं नाही. मुदत, कारण की कधीही अपरिहार्य कारण येऊ शकतं. तुमचं जप त्या पिरियडमध्ये पूर्ण जरी नाही झाले तर मग संकल्प खंडित होऊ शकतो. म्हणून टाईम पिरियडमध्ये संकल्प बांधायचा नाही. जसं होईल तसं तुम्ही पूर्ण करायचं आहे. हा संकल्प केल्यानंतर तुम्ही काय करायचं, संकल्प मला पाठवायचा ऑडिओ करून. हा संकल्प म्हणत असताना तो ऑडिओ तुम्ही मला पाठवला तर मग मी तुम्हाला साधकांच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेणार, आणि तिथनं मग तुम्हाला वेगवेगळ्या साधना करायला देणार. साधना केल्याने काय होतं, तुम्ही स्वतः बलवान होता. तुम्हाला स्वतःलाच समजायला लागतं की कुठल्या शक्तींमुळे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत, किंवा कुठल्या शक्ती तुमच्या बरोबर आहेत, तुम्हाला कोण सपोर्ट करते, कोण विरोधात आहे तुमच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला चालू होतात. साधनेमुळे तुमचं कुलदैवत बंधनात असेल तर ते मुक्त होतं. त्याचे पण विधी असतात, ते पण विधी आपण करून घेतो. पुन्हा आणखीन काय कोणी काही त्रास देत असेल वेगळ्या विद्येच्या मार्गातनं, तर त्रास बंद होतो. असं ते आपला सिस्टीममध्ये आपण करून घेत असतो सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला स्वतः तुम्ही बलवान होत असता, त्यासाठी आपण हे करून घेत असतो. त्यानंतर तुम्हाला स्वतः समजायला चालू होतं की कुठल्या शक्ती तुमच्या बरोबर आहेत, कुठल्या अपोजिट आहेत. याला त्याला विचारायची तुम्हाला गरज पडत नाही, तुम्ही स्वतः बलवान होता. जर तुम्हाला साधना करायची असेल तर तुम्ही माझा नंबर तुम्हाला सांगतो, 86 68 27 70 78. मला व्हॉट्सअपला तुम्ही चतुर्थी, अष्टमी किंवा पौर्णिमा संकल्प करून त्याचा ऑडिओ करून तुम्ही मला पाठवून द्या. तुम्हाला मी साधकांच्या ग्रुपमध्ये घेईल. तुम्हाला सामुदायिकरित्या काली नामाचा आपला संकल्प असतो. कालीचं नामस्मरण आपण करून घेतो, भैरवनाथाचं नामस्मरण करून घेतो, गणपतीचं करून घेतो, दत्तात्रयांचं नामस्मरण करून घेतो. सामुदायिकरित्या हवन पण असतं आपलं. सगळ्या गोष्टी असतात, त्याचा तुम्हाला लाभ होत असतो. जे साधक आहेत त्यांना अनुभव आलेले आहेत, त्यांची शक्ती बांधलेल्या मोकळे झालेले आहेत, आणि त्यांना जीवनात त्यांच्याबद्दल चालू झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला करायचं असेल तर साधना, जप, भक्तिमार्गाशी जोडायचं असेल, देवीची करून घेतो आपण, आणि विनामूल्य करून घेतोय आपण. ही जी साधना आहे ही विनामूल्य, त्याची काय आपण फी घेत नाही. सामुदायिक हवन असतं, ऐच्छिक आहे. ज्याला सहयोग द्यायचा तो देतो, ज्याला नाही द्यायचा तो नाही देत. आपण त्याच्यासाठी सुद्धा फोर्स करत नाही, ऐच्छिक आहे. साधना करायची असेल तर जॉईन व्हा, तुमचं स्वागत आहे. देवीचा नामस्मरणाचा मार्ग आहे, दुसरं काही नाही. आणि सात्विक पद्धतीने, तामसिक कुठलाही प्रकार नाही, स्मशानी प्रकार नाही, अघोरी प्रकार नाही, कुठला नाही. सगळं साधं सरळ सोप्या पद्धतीत नाही, साधू संतांनी सांगितले त्या पद्धतीत नाही. त्या बाबतीत काही दुमत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब